कि जब तक अनंत सिंह को फांसी नहीं होगी, अनंत सिंह को फांसी नहीं होगी, जब तक हम ब्रह्मभोज का कार्यक्रम नहीं करें। निवडणुकीचे निकाल जवळपास लागले असून बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा धक्कादायक समीकरण समोर आली। एक उमेदवार हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असतानाही जनतेनं त्याला विधानसभेत पाठवलं। हे आहेत अनंत सिंग। बिहारच्या मोकामा मतदारसंघाचे हे छोटे सरकार म्हणून ओळखले जातात। संपत्ती, बाहुबल आणि लोकांमध्ये असलेला दबदबा यामुळेच त्यांना बाहुबली नेता म्हणून ओळखलं जातं। अनंत सिंग यांच्या राजकारणातील प्रवास नेहमीच वादग्रस्त राहिला आहे। त्यांच्यावर हत्या, अपहरण, खंडणी आणि अवैध शस्त्रे बाळगण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। सध्या अनंत सिंग हत्येच्या आरोप प्रकरणात दोषी ठरल्यानं तुरुंगात आहेत। तुरुंगात असूनही त्यांची राजकीय पकड कायम दिसताय। या निवडणुकीत त्यांच्या पत्नी नीलम देवी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आणि मोकामातील जनतेनं त्यांच्यावरचा विश्वास दाखवला। पण तुरुंगातील उमेदवाराला निवडून देण्यामागे मोकामाच्या मतदारांचे नेमकं काय गणित आहे हे जाणून घेऊया। अनंत सिंग यांचा विजय बिहारच्या राजकारणातील एक कटू सत्य दाखवतो। गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही अनेक नेत्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आजही अभूतपूर्व प्रभाव आहे। जातीचे समीकरण आणि दहशत हे बाहुबली नेत्यांच्या विजयामागील मुख्य कारण आहे। मोकामा हा मतदारसंघ गेल्या 20 वर्षापासून अनंत सिंग आणि त्यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो। 2005 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जेडीयूच्या तिकिटावर विजय मिळवला होता। त्यानंतर 2010, 2015 आणि 2020 मध्ये त्यांनी सातत्याने विजय मिळवला। 2020 मध्ये त्यांनी आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता, पण नंतर शस्त्रास्त्र कायद्यातील एका प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली। दरम्यान यावेळी या मतदारसंघात विक्रमी मतदान झाले होते। या मतदानामुळे कोणाला फायदा होणार याबद्दल सस्पेन्स होता, पण ताज्या कलानुसार मोकामाच्या जनतेनं पुन्हा एकदा छोटे सरकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनंत सिंग यांच्यावर विश्वास दाखवल्याचं दिसत आहे। निवडणूक आयोगानं अशा उमेदवारांवर कडक कारवाई करण्याची गरज असतानाही त्यांचा विजय लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। हा केवळ एका व्यक्तीचा नाही तर बाहुबलाचा विजय आहे, असं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जात आहे। तुरुंगातून थेट विधानसभेत अनंत सिंग यांचा हा विजय बिहारच्या राजकारणाला नवी दिशा देईल की पुन्हा त्याच दलदलीत घेऊन जाईल।